शेतकरी मित्रांनो, डाळिंब पीक म्हणलं की काय नशिबाचा काहीच खेळ नाहीये. सगळा खेळ हा कष्टाच्या जीवावरती राहतो आणि नियोजनाच्या जीवावरचा राहतो. शेड्यूल जबरदस्त असलं आणि त्याला फॉलो करणारा शेतकरी जबरदस्त असला की अशा पद्धतीचं दृश्य निर्माण होतं. या ठिकाणी बघू शकताय कशा पद्धतीनं बाग लखडलेला आहे. माल एकदम चांगल्या पद्धतीचा लोंबकळत आहे. 10 किलोचं सरासरी झाड आहे. ह्या कंडिशनला प्लॉट होता की प्लॉट फक्त इथेनॉल मारल्यानंतर हा प्लॉट आपल्याकडे आला. त्याच्या अगोदरची ट्रीटमेंट काय नव्हती. झाडात स्टोरेज नव्हतं पाहिजे तेवढं. झाडा पण शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला खर्च जरी ह्या वर्षी निघाला तरी बाद झाला. थंडीत माल छाटला, थंडीत बाग छाटला. भयंकर महाभयंकर प्रॉब्लेम अशाच कंडिशनच्या प्लॉटला तुम्हाला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रभर मधमाशीचा प्रॉब्लेम खूप. पहिली सेटिंग बऱ्यापैकी ड्रॉप झाली. बरोबर आहे. बऱ्याच गोष्टीचा प्रयोग केले, बऱ्याच गोष्टीचे नवीन प्रयोग केले आणि माल सेट वरी सुद्धा झाला. बरोबर. मेन खोडावरती इथं मालच नाहीये, कारण का तो सेट होणं पॉसिबलच नव्हतं, कारण का पहिली सेटिंग सगळी ड्रॉप झाली. महत्वाचा विषय आहे तंतोतंत शेड्यूल फॉलो केलं. शेड्यूल मध्ये काय चेंजेस केले? काहीच नाही. थोडं मोठ्यानं बोला. शेड्यूल मध्ये काही चेंजेस केले नाही. सगळा खेळ हा शेड्यूलचा आणि नियोजनाचा आणि कष्टाचा राहिलेला आहे. आणि आज महिन्यात ते सव्वा महिन्यात पहिली सेटिंग झालेली आहे, महिन्यात माल ते सव्वा महिन्यात माल विकायला चालू होईल. पहिली सेटिंग जे झालेली आहे त्याचं 5 किलो झाड तुटलं. परत महिना दीड महिन्यानं जरी पुढचा माल गेला तरी काय अडचण नाही, कारण वन टाइम सेटिंग झाली नाही. बाग ह्या अवस्थेत होता शेतकरी मित्रांनो की शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपण रिकामा बाग सांभाळू शकत नाही, आपली परिस्थिती नाही किंवा त्याच्यावरती दुर्लक्ष होतं. बरोबर आहे. मालावरती ठेवू, पुढल्या वर्षीला तयार करू. म्हणजे जे उत्पादन आहे आणि खर्च आहे ते जरी इक्वल झाला तरी बरोबर. जो खर्च केला तेवढं उत्पादन आलं तरी बाद झालं. पुढल्या वर्षीला झाड चांगल्या पद्धतीने सेट होईल. त्या कंडिशन मधनं पुढे आली कंडिशन अशी झाली की ड्रॉपिंग व्हायला लागलं. बऱ्याच समस्या मधमाशीमुळे आल्या. पण एक विश्वास दिलता मी तुम्हाला की खर्च पाणी निघून तुम्हाला 2 पैसे पुढल्या वर्षी खर्चाय राहतील. त्या पद्धतीनं तुम्ही बाग धरा. आणि आज जे चित्र निर्माण झाले ते सरासरी 10 किलोच्या हिशोबानं आहे. झाड 10 किलोच्या हिशोबानं आहे. तुम्हाला समोर दिसतंय. एक झाड नाही, असं प्रत्येक झाड तुम्हाला दिसेल शेतकरी मित्रांनो की अतिशय चांगल्या पद्धतीनं लकडलेला आहे. चांगल्या पद्धतीनं सेटिंग झालेले आहे. 200 ग्रॅमचा माल बराच क्रॉस झालेला आहे या ठिकाणी. आणि शेंड्यातला माल पण भरपूर आहे. प्रत्येक झाडावरती तुम्ही बघू शकता. एक झाड बघायचं नाही, प्रत्येक झाडावरती जर बघायचं म्हणलं तर त्या पद्धतीचं दृश्य आपल्याला चौफेर दिसेल. आणि पुढल्या वर्षीच्या नेक्स्ट इयरच्या छाटणीला जेव्हा पण आपण 2-3 महिन्यानंतर बाहेर गेल्यानंतर जी छाटणी घेणार आहेत त्याला जर बघितलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या वर्षी झाड हे तयार असणार आहे. पण चालूची कंडिशन बघताय, बांधणी व्यवस्थित झालेली नाहीये. लोंबकळलेलं झाड आहे. बराच माल हा आतमध्ये हे झालेला आहे, म्हणजे व्यवस्थित बांधल्या नसल्यामुळं झाड एकावर एक फटे पडलेले आहेत. या ठिकाणी प्रत्येक झाड बघू शकताय तुम्ही. माल जास्त रिकामा दिसत नाहीये, पण मालाची क्वालिटी बघू शकताय शेतकरी मित्रांनो. या ठिकाणी साईज बघू शकताय. साईज कशा पद्धतीनं बऱ्यापैकी 200 ग्रॅम पहिली सेटिंग क्रॉस झालेली आहे. हा, सेकंड सेटिंग ही अशा कंडिशन मध्ये आहे जी की 100 ग्रॅमच्या आसपास आणि 100 ग्रॅम कुठं क्रॉस झालेले आहे. महत्वाचा विषय आजच्या व्हिडिओत एकच आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातला प्लॉट आहे. बरेच लोक म्हणतात की मराठवाड्यात डाळिंब सक्सेस होत नाही. हे डाळिंब ह्या वर्षी किती सक्सेस झाले हे महत्वाचं नाही. हे डाळिंब पुढल्या वर्षी हाच भाग तुम्हाला जबरदस्त पद्धतीने 20 किलो क्रॉस केलेला आणि टॉप वन टाइम मध्ये सेटिंग असणार आहे. कारण का रेस्ट पिरियड मध्ये प्रॅक्टिस ह्या शेतकऱ्यांना काहीच आपली केलेली नव्हती. म्हणजे आपलं शेड्यूलच रेस्ट पिरियड मध्ये काय घेतलं नव्हतं आणि वैयक्तिक स्वतःची बी प्रॅक्टिस काहीच ह्याला केलेली नव्हती. एकही फवार नव्हता, एकही डोस नव्हता, म्हणजे काहीच नव्हतं. उगाच झाडं लावली ना सोडून दिली, अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला होता. पण पुढे कष्ट जबरदस्त केलं आणि हे दृश्य निर्माण झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर एकच गोष्ट आहे की जे पण शेतकरी म्हणतायत ना मराठवाड्यात डाळिंब सक्सेस होत नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब सक्सेस होत नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना हा बाग बघा तुम्ही. हा मराठवाड्यातला भूम तालुक्यातला बाग आहे. हा गाव आहे शेकापूर. तर जबरदस्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. 10 किलो म्हणलं पहिल्या वर्षी, तर जिथं काही प्रॅक्टिस नसताना तर 1 नंबर ह्याला आपण पहिल्या वर्षीचा उत्पादन निघले म्हणतो. दुसऱ्या वर्षी नक्कीच हा बाग आपल्याला 20 किलो क्रॉस सेट करायचा आहे आणि त्याच्यात